नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. काल आपण विजय गोविंदराजन यांचं रिव्हर्स इनोव्हेशन ही जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण कालपासून पाहतोय, किंबहुना त्याच्या पाठीमागच्या तासापासून पाहतोय. काल आपण त्या रिव्हर्स इनोव्हेशनमध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या नवनिर्मितीच्या टप्पे म्हणू आपण किंवा त्याचे प्रकार म्हणू, हे आपण लक्षात घेतले. वेगवेगळे चार्ट मी तुमच्यापुढे काल मांडलेले होते. एक छोटेसे 2 व्हिडिओही तुम्हाला याच्यामध्ये आपण मांडलेले होते. तर पुन्हा आजच्या या लेक्चरमध्ये मी पुन्हा तुमचं स्वागत करतो आणि मी जो आपला आत्तापर्यंतचा भाग झाला आहे तो थोडासा तुमच्यापुढे रिव्ह्यू मांडतो. आपण आत्तापर्यंत आधुनिक व्यवस्थापनाची जी संकल्पना आहे प्राचीन काळापासून ते 21व्या शतकापर्यंत ती लक्षात घेतली. विजय गोविंदराजन यांचं चरित्र लक्षात घेतलं. त्यानंतर त्यांची 3 बॉक्स सोल्युशन ही जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट आपण लक्षात घेतली. 3 देवता तुमच्या लक्षात आले असतील. त्यानंतर रिव्हर्स इनोव्हेशन जे आहे त्याच्यामध्ये आपण प्रस्तावना संकल्पना लक्षात घेतलेली आहे आणि कालच्या तासाला आपण काही चार्ट त्याच्यामध्ये जे आहेत ते लक्षात घेतलेले होते. आता आज आपण त्याच्या पुढचा भाग जो आहे तो लक्षात घेऊया. रिव्हर्स इनोव्हेशनची जी व्याख्या आहे ती व्याख्या आज आपण विद्यार्थी मित्रांनो इथं लक्षात घेतोय. आता रिव्हर्स इनोव्हेशनकडे जाण्याच्या अगोदर केवळ इनोव्हेशन किंवा नवनिर्मिती आपण ज्याला म्हणतो त्याचा अर्थ समजावून घेऊया. याच्यामध्ये इनोव्हेशन म्हणजे नवीन व्यावहारिक हेतूसाठी, व्यावहारिक हेतू म्हणजे काय, आपण दररोज जे आपलं दैनंदिन जीवन जगत असतो ते दैनंदिन जीवन जगत असताना आपल्याला ज्या काही गरजा आपल्या असतात, अपेक्षा असतात, मागणी असते किंवा इच्छा असतात, आकांक्षा असतात, त्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही जर नवीन या ठिकाणी उपलब्ध होत असेल किंवा नवीन मार्ग आपल्याला सापडत असेल, पद्धत सापडत असेल किंवा एखादी नवीन वस्तू किंवा कल्पना लक्षात या ठिकाणी घेतली जात असेल तर त्या नाविन्याला आपण नवनिर्मिती किंवा इनोव्हेशन या ठिकाणी म्हणू शकतो. हे ऑक्सफर्ड डिक्शनरीमधली व्याख्या याच्यामध्ये आहे की नवीन व्यावहारिक हेतूसाठी नवीन पद्धत, कल्पना किंवा उत्पादन होय. उत्पादन याचा अर्थ तुम्हाला माहिती आहे वस्तू व सेवा या ठिकाणी घेतला जातो. आता हे जे इनोव्हेशन आहे ह्या इनोव्हेशनची जी एफिशियन्सी आहे म्हणजे कार्यक्षमता आहे किंवा त्याची प्रोडक्टिव्हिटी आहे, उत्पादकता आहे, क्वालिटी आहे, त्याची गुणवत्ता आहे किंवा कॉम्पिटिशन स्पर्धा आहे किंवा इन टर्म्स ऑफ कॅपॅसिटी ऑफ किंवा पार्ट ऑफ मार्केट, बाजारपेठेचा जो हिस्सा आहे तो याच्यामधला जो भाग आहे त्याच्या सुधारणेच्या माध्यमातून म्हणजे कार्यक्षमता वाढवण्यासाठी, उत्पादकता वाढवण्यासाठी, गुणवत्ता वाढवण्यासाठी, स्पर्धा कमी करण्यासाठी आणि बाजारपेठेतील हिस्सा वाढवण्यासाठी जर आपण या ज्या काही आपण सुधारणा करणार आहोत त्या सुधारणा करण्यासाठी जर आपण काही नवीन अभिनव अशी काही कामगिरी करणार असेल किंवा त्यासाठी आपल्याला काही नाविन्य निर्माण करायचं असेल किंवा कल्पना निर्माण करायच्या असतील तर त्याचा या ठिकाणी इनोव्हेशनमध्ये समाविष्ट असणं अभिप्रेत आहे. इनोव्हेशन करायचं म्हणजे काय करायचं तर बाजारपेठेतला हिस्सा वाढवण्यासाठी प्रयत्न करायचे, त्याच्यासाठी नवीन मार्ग, कल्पना किंवा डोकं लढवायचं आपल्या थोडक्यात, किंवा उत्पादकता वाढवण्यासाठी काहीतरी करायचं किंवा नवीन एखादी वस्तू सेवा बाजारामध्ये आणण्यासाठी काहीतरी करायचं. आता या कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपल्याला काही नाविन्यसुद्धा याच्यामध्ये आणता येतं. तशा प्रकारचा विचार आपण या ठिकाणी करू शकतो. किंवा आता गणेशोत्सवचा काळ चालू आहे तर याच्यामध्ये आपण बघतो की गणेश मूर्ती वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. आपण त्याच्यातलं सिलेक्शन करतो, आवडीनं घेतो. आता मग काही ज्या वेळेला गणेश मूर्ती तयार करत असतात त्यावेळेला त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची काही गणेश मूर्ती असेल तर ती आपण पटकन सिलेक्ट करतो का तर त्याच्यात नाविन्य आहे. लक्षात येते का? आता रिव्हर्स इनोव्हेशन म्हणजे काय तर प्रथम उदयोन्मुख बाजारपेठेत स्वीकारला जाणारा, उदयोन्मुख बाजारपेठ म्हणजे भारतासारखी बाजारपेठ असेल किंवा गरीब देशातली बाजारपेठ असेल की जी नव्यानं उगम पावते किंवा उदय त्याचा नव्यानं होत असतोय, तर ही उदयोन्मुख बाजारपेठ जे आहे त्या बाजारपेठेमध्ये पहिल्यांदा त्याचा स्वीकार केला जातो आणि नंतर परिपक्व बाजारपेठेमध्ये किंवा नामांकित बाजारपेठे
जी प्रस्थापित बाजारपेठ पूर्वीपासून अस्तित्वात आहे त्या बाजारपेठेमध्ये मग ती वस्तू किंवा सेवा जाऊन त्या ठिकाणी सेटल होते किंवा स्थायिक होते. असं एखादा काही शोध किंवा नाविन्य, नवीन कल्पना किंवा नवीन वस्तू किंवा नवीन सेवा किंवा एव्हरीथिंग न्यू तुम्ही काही जर आणणार असेल तर त्याला रिव्हर्स इनोव्हेशन या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणजे तोच इनोव्हेशन, तीच नवनिर्मिती, फक्त ती उदयन्मुख बाजारपेठेतून परिपक्व बाजारपेठेमध्ये, म्हणजे विस्थापित प्रस्थापित बाजारपेठ आहे त्याच्याकडे जाते, पण उदयन्मुख भारतासारख्या बाजारपेठेत, उदाहरणार्थ भारतातनं अमेरिकेत, भारतातनं जपानमध्ये, भारतातनं जर्मनीमध्ये असं काही होणार असेल तर त्याला रिव्हर्स इनोव्हेशन असं म्हटलेलं आहे. साधं सरळ सुटसुटीत आहे. त्यानंतर दुसरी एक व्याख्या आहे ती रिव्हर्स इनोव्हेशन म्हणजे विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये नवनवीन वस्तू व सेवांचं उत्पादन घेऊन नंतर ते विकसित अर्थव्यवस्थेमध्ये त्याचं वितरण किंवा विपणन करण्याची कल्पना होय. ही जी हिरव्या अक्षरामध्ये कलरमध्ये तुम्हाला जी दिसते ती अतिशय सोपी आणि साधी व्याख्या आहे. वरची सुद्धा सोपी आहे, फक्त त्यातलं उदयन्मुख बाजारपेठ आणि परिपक्व हा शब्द फक्त लक्षात येत नाही. आणि इथं सरळ सुटसुटीत म्हटलंय की विकसनशील म्हणजे भारतासारख्या, गरीब अविकसित तिथं ती नवीन वस्तू सेवा उत्पादन झालं आणि ती विक्री मात्र किंवा त्याचं वितरण मात्र विकसित राष्ट्रामध्ये झालं, असं या ठिकाणी आपण या व्याख्येच्या अंतर्गत लक्षात घेऊ शकतो. आता काही उदाहरणं याच्यामध्ये आपण लक्षात घेऊ शकतो. ती उदाहरणं जर आपण लक्षात घेतली तर मायक्रो फायनान्स म्हणजे ही संकल्पना जी आहे ही बांगलादेशमध्ये प्रोफेसर मोहम्मद युनुस नावाच्या व्यक्तीनं, की ज्यांना नंतरच्या काळामध्ये अर्थशास्त्रामधलं नोबेल पारितोषिक मिळालं, त्यांनी ही संकल्पना पहिल्यांदा बांगलादेशमध्ये नंतर भारतामध्ये ती विकसित झाली आणि परत मग ती अमेरिकेमध्ये किंवा विकसित राष्ट्रामध्ये गेली. मायक्रो फायनान्स म्हणजे काय की त्याला आवश्यक 1000, 2000, 5000, 10000ची त्याला मदत करायची बँकेनं सुद्धा, किंवा यांनी बँक काढलेली होती, ग्रामीण बँक त्या बँकेचं नाव होतं. आणि ते भिकाऱ्यांना किंवा ज्यांच्याकडं कोणत्याही प्रकारचं तारण देण्यासाठी मालमत्ता नाही अशा लोकांना ते कर्ज देत होते, कोणत्याही प्रकारचं तारण न घेता 1000, 10000, 20000 द्यायचे, म्हणजे कमी प्रमाणामध्ये. आणि तेवढ्यावरतीच त्यांचा व्यवसाय किंवा छोटासा काही स्वयंरोजगार असेल तो चालायचा. आणि ते लोक मात्र भिकारी असून सुद्धा किंवा कमी उत्पन्न गटातील असून सुद्धा, गरीब असून सुद्धा ते प्रामाणिकपणे त्याची परतफेड करायचे. म्हणजे ही कन्सेप्ट मग भारतामध्ये आली. मग भारतामध्ये कशा प्रकारे आली तर तुम्ही 100 रुपये किंवा 1,000 रुपयांनी 12 महिने 12 हप्ते भरा. 100 रुपयांनी भरले तर 1200 होणार. त्याच्या 5 पट म्हणजे 12 पंचे 60, 6000 रुपयेचं कर्ज तुम्हाला उपलब्ध होणार. म्हणजे तुमचे 1200 रुपये, पण त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला 6000 रुपये जादा कर्ज मिळालं. 1,000 भरणार असेल तर 12,000 रुपये तुमचे गोळा होत आहेत, पण तुम्हाला पुन्हा कर्ज 60,000 पर्यंत उपलब्ध करून दिलं जाणार असतं. हे बचत गट म्हणून वगैरे जे आपल्याकडे जे निर्माण झाले हे अंडर मायक्रो फायनान्स. म्हणजे कोटीमधलं, 10 कोटीमधलं, 20 कोटीमधलं हे कर्ज कोण घेतं? मोठे कंपन्या घेतात. पण आम्हाला छोटासा एखादा 10,000, 20,000, 1,00,000 रुपयेचा धंदा करायचा असेल, व्यवसाय करायचा असेल तर त्याच्यासाठीचं कर्ज हे आणि ह्याच्यासाठी जे व्याजदर असतं ना हे विद्यार्थी मित्रांनो कमी असतं. त्यानंतर जीई हेल्थ केअर म्हणजे याच्यामध्ये मी काल एक जो व्हिडिओ दाखवला होता तो या संदर्भातला व्हिडिओ होता. जर एखादं समजा आपण दवाखान्यामध्ये जातो, काहीतरी पोट दुखतंय म्हणून सोनोग्राफी करायला सांगितलं जातं, त्या सोनोग्राफीचं मशीन जे असतं ते कोट्यवधी रुपयाचं असतं, लाखो रुपयाचं असतं. मग एवढं आमच्या गावातल्या डॉक्टरना घेणं शक्य आहे का? नाही. मग आम्हाला मग जिल्ह्याच्या ठिकाणी जायला लागतंय, मोठ्या मुंबई पुण्याच्या ठिकाणीसाठी जायला लागतंय, कारण एवढ्या मोठी इन्स्ट्रुमेंट, महागडी इन्स्ट्रुमेंट ही त्या ठिकाणीच उपलब्ध असतात. मग ते जर छोट्या स्वरूपामध्ये जर उपलब्ध झालं तर ते सहजपणे कुणालाही वापरता येतं. आणि अर्थात तुम्हाला माहिती आहे की रिव्हर्स इनोव्हेशनची कन्सेप्ट जी आहे ना ही जीई म्हणजे जनरल इलेक्ट्रिक या कंपनीमध्ये आणि हेल्थ केअरमध्येच विजय गोविंद राजन यांनी 2 वर्षे रजा घेऊन या ठिकाणी येऊन ही संकल्पना विकसित केलेली आहे, हे विसरून आपल्याला चालणार नाही. त्यानंतर भारतातील टेलिफोन सेवा हे आपल्याला माहिती आहे 95% प्रीपेड युजर्स आपल्या भारतामध्ये असलेला पाहायला मिळतात. आणि हाच भाग नंतर अमेरिकेमध्ये गेला. म्हणजे आम्ही काय करतोय 18 रुपयेचं टॉकटॉक मारतोय आणि इथं 600 रुपये, 1200 रुपये आणि पोस्टपेड तर विषयच राहिला नाही. पूर्वी तुम्हाला माहीत नाही पण मी पोस्टपेड ग्राहक होतो
म्हणजे एक महिनाभर वापरायचं आणि महिन्यानंतर आता जसं लाईट बिल आपलं येतं, आपण महिनाभर वापरतो आणि महिन्याला लाईट बिल आपल्याला जसं येतं तसं मोबाईलचं बिलसुद्धा यायचं. मी वापरायचं, पण काय करायचं लोक करायचे ते वापरायचे महिन्याभर आणि ते कार्ड फेकून द्यायचे, दुसरं कार्ड घ्यायचे, कारण कार्ड स्वस्त मिळायचं. मग इथं 1,000, 2,000, 5,000 रुपयाचं बिल पेंडिंग पडायला लागलं. म्हणून ही प्रीपेडची अगोदर पैसे भरा आणि मग तुम्ही त्याचा वापर करा, हे सुरू झालं. पण आपल्याकडं त्याचा तेवढाच टॉक टाईम, तुम्हाला किती रुपयाचं टॉक, अगदी मध्यंतरीच्या काळामध्ये 1 रुपयाचं सुद्धा टॉक टाईम तुम्ही मारू शकत होता. ही भारतीय टेलिकॉम सर्व्हिसमधली ही आपलं इनोव्हेशन आहे आणि हे परत विकसित राष्ट्राने पाळलं. कारण अमेरिकेमध्ये सुद्धा हा पोस्टपेडचा सुद्धा मोठा प्रॉब्लेम निर्माण झाला होता आणि मग त्या ठिकाणी ही प्रीपेडची सेवा त्या ठिकाणी चालू झाली. गोदरेज, आता आता जर आपण बाजारात गेलो तर जो आपला फ्रीज किंवा रेफ्रिजरेटर असतो तो फार हेवी म्हणजे असतात आणि त्याच्या किमती पण खूप असतात. पण अतिशय एक मायक्रो लेवलचा रेफ्रिजरेटर तयार करून त्याची किंमत केवळ 3,250 रुपये. एवढ्या किमतीमध्ये जर तुम्हाला, आणि एक विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, आपलं 2 माणसांचं कुटुंब असतं, 1-2 लहान मुलं असतात, आपल्याला फ्रीजमध्ये किती साहित्य ठेवायचं असतं हो, अगदी किरकोळ. मग तेवढंच ठेवण्यासाठी जर एवढ्या स्वस्त किमतीमध्ये जर आम्हाला तशा प्रकारचा फ्रीज किंवा रेफ्रिजरेटर म्हणजे मिळायला लागला, तर आता 3,250चं कोण गरीबातला गरीब मनुष्यसुद्धा या ठिकाणी घेऊ शकतो, एवढी त्याची कपॅसिटी आहे. मग आता हेच अमेरिकेबद्दल सुद्धा गेलं. तसंच टाटा स्वच्छ, म्हणजे 1 वर्षासाठी तुम्हाला पाणी स्वच्छ पाहिजे तर त्याच्यासाठी जी किंमत आहे, मग आपल्याला बघितलं इकडं 17,000, 17,500, 19,000, याने अतिशय 2-3 हजार रुपयेमध्ये हे आणलं. त्यामुळं त्याची ते लोक घेऊ लागले टाटा स्वच्छ. वर्षासाठी तुम्ही एवढी गुंतवणूक करू शकता आणि 17,500चं घेऊन सुद्धा त्यातला काही पार्ट पुन्हा तुम्हाला वर्षाच्या वर्षाला बदलायला लागतोयच ना. त्यामुळं अशा ज्या काही वेगवेगळ्या, इथं या ठिकाणी फक्त 5च उदाहरण मी घेतले आहेत आणि हे केवळ या ठिकाणी आपण एक काय म्हण डेमॉन्स्ट्रेशन किंवा प्रात्यक्षिक टाईप आपण घेतले, सॅम्पल टाईप म्हणा. त्यानंतर मायक्रोसॉफ्टचं उदाहरण आहे, PNGचं आहे, नेस्लेचं आहे, नोकियाचं आहे, टाटा मोटर्स आहे. अशा अनेक कंपन्या आहेत की त्या ठिकाणी अशा पद्धतीनं विकसनशील राष्ट्रामध्ये, भारतासारख्या राष्ट्रामध्ये, गरीब राष्ट्रामध्ये हे त्याने काही उत्पादनं घेतली आणि परत ती विकसित राष्ट्रामध्ये, जर ह्यातल्या काही कंपन्या जरी इंटरनॅशनल लेवलच्या असतील किंवा MNC जर असतील, मोठ्या कंपन्या असतील, तर त्यांनी प्रयोग मात्र पहिल्यांदा भारतामध्ये केले आणि परत त्याचा वापर दुसऱ्या विकसित राष्ट्रामध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. आता दुसरं विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये आपल्याला लक्षात घ्यायचं की का रिव्हर्स इनोव्हेशन. रिव्हर्स इनोव्हेशन हे कशासाठी, आता हे आपण लक्षात घेत असताना सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी एक छोटासा व्हिडिओ दाखवतो आणि तो व्हिडिओ आपण पाहूया आणि मग आपण त्याच्याकडे जाऊया. तुम्हाला लक्षात येईल की का रिव्हर्स इनोव्हेशन, ते ज्याने रिव्हर्स इनोव्हेशन कन्सेप्ट मांडलीच त्याच विजय गोविंदराजन यांच्या तोंडून तुम्ही ऐका. Multinationals innovated in rich countries like the US and sold those products in poor countries like India. Reverse innovation is doing exactly the opposite. It's about innovating in a poor country like India and selling those products in a rich country like the US. This may appear completely counterintuitive because if you think about it, it's perfectly logical to see why a poor man would want a rich man's product. Rich man is driving a car, poor man wants a car. Rich man has a cell phone, poor man wants a cell phone. But it is not that logical to see why a rich man would want a poor man's product. That's the essence of reverse innovation. I contend this is going to be probably the most significant growth opportunity for American corporations going forward. Why so? Reverse innovation has two components. First, you can't simply export to poor countries or developing economies. You have to innovate there. That's step one. Step two is take those innovations and really bring them to rich countries.
Why is this going to be a significant phenomenon? Let's look at some facts. What this block tells you is there are about 5.5 billion people in the so-called developing economies. That tells me developing economies are bulk of the consuming base. The total size of these economies, the GDP of poor countries, is about $30 trillion. Even if you apply a modest growth rate of 5%, you do the math. 5% on 30 trillion is $1.5 trillion of incremental growth. That's $1,500 billion of incremental growth. Developing economies are huge. They have massive consumption base, but that still doesn't tell you why do you need to innovate there. And we understand why you need to innovate if you look at another statistics, which is what I have got here is GDP per capita. When you look at the GDP per capita, think about India. The GDP per capita in India is about $3,000. The GDP per capita in the US is about $50,000. There is no business model you created for middle America, where the mass market per capita income is $50,000. You can go and try to capture middle India, where the mass market per capita income is $3,000. You have to innovate. What is happening is, you can imagine it this way. In a rich country, there is one person with $1,000 to spend. In a poor country, there are 1,000 people. Each have $1 to spend. The total consumption is the same, but the fundamental difference is in the demand structure. तुम्ही हा व्हिडिओ पाहिला आणि ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितले शेवटी एक उदाहरण की हे काय इसेन्शियल आहे. तर 1,000 म्हणजे $1,000 हा अमेरिकेला एक व्यक्ती त्यासाठी खर्च करू शकतो. परंतु या ठिकाणी भारतामध्ये 1,000 लोक $1 म्हणजे $70. 1,000 लोक $70 आणि तिकडं एक व्यक्ती $1,000 म्हणजे $70,000. हा विद्यार्थी मित्रांनो जो फरक आहे तो फरक हा मागणीमधला फरक आहे. म्हणजे 1,000 लोक $70च्या मागणीमध्ये आहेत आणि $70च्या मागणीच्या अगेन्स्ट ते का वस्तू आणि सेवा मागत आहेत. आणि तिकडं एक व्यक्ती आहे तो $70,000चा तिकडं वस्तू आणि सेवा एकटा व्यक्ती मानू शकतो. हा विकसित आणि गरीब राष्ट्रामधला फरक आहे. हे आता विजय गोविंदराजन यांनी त्यांच्या भाषणामध्ये काही पार्ट मी त्याच्यातला तुम्हाला दाखवला तो घेण्याचा पण म्हणजे उत्पन्नामधलं मोठं अंतर आहे लक्षात घ्या. म्हणजे $70 आमच्याकडं 1,000 लोकांच्याकडे आहेत आणि तिथे एका व्यक्तीकडे $70,000 आहे. हे किती अंतर आहे पहा. मग $70,000ची एखादी वस्तू तयार केली तर तिथला एक मनुष्य सहज घेऊ शकतोय. पण आम्ही जर $70,000ची वस्तू तयार केली तर 1,000 लोक तर घेऊ शकत आहेत का. कारण त्यांचं 1,000 लोकांचं टोटल $70 या ठिकाणी उत्पन्न आहे. किती डिफरन्स आहे हे तुम्हाला त्यांच्या तोंडूनच ऐकलं आहे. माझ्या तोंडून ऐकायला तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल. पण तो व्यक्ती ज्या वेळेला ज्यांनी जी कन्सेप्ट मांडली ते तुमच्या पुढं मांडत आहेत. त्यानंतर तुम्ही जपानचा विचार केला तर जपानमध्ये म्हणजे जपानचा देशाचा नकाशा तुमच्या लक्षात कुणाच्याच माझ्यासुद्धा लक्षात राहत नाही कारण तो इतका वेडावाकडा आहे. पण तिथलं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे पहा. कोणतीही गोष्ट निर्माण करत असताना ती कशा पद्धतीनं त्या ठिकाणी निर्माण केली जाते आणि म्हणून ते विकसित आहेत. आणि आम्ही का विकसित नाही, का विकसनशील आहोत, विकासाच्या मार्गावर असणारे आम्ही विकसनशील का आहोत, तर आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर त्या लेवलने कमी आहे. तुम्ही आज बघताय आपल्या भागातले रस्ते कसे आहेत. म्हणजे 10 किलोमीटर जायचं असेल तर तुमचा वेळ किती जातोय, अर्धा तास. आणि ते लोक अर्ध्या तासात किती किलोमीटर जात आहेत, 100 किलोमीटर किंवा त्याच्याही पेक्षा जास्त. म्हणजे वेळ हे संसाधन किती वाया जातं आहे आमच्याकडं. आणि
उलट आमच्याकडे एवढं मॅन पॉवर आहे, तर आमच्याकडे किती ह्यूज प्रोडक्शन व्हायला पाहिजे, पण ते का होऊ शकत नाही, तर आमच्याकडे पायाभूत सुविधा नाही. फक्त केवळ माणसांचा असणारा वेळ असून उपयोगाचा नाही, त्यांना काम करण्यासाठी, त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, मशिनरी पाहिजेत, प्लॅन्ट्स म्हणजे यंत्र पाहिजेत. तर ह्या माणसांचं जे काही ह्युमन मॅन पॉवर आहे हे आम्ही युटिलाइज करू शकू. आता एक काम करायचं असेल तर आमच्याकडे 1000 माणसं उपलब्ध आहेत, 10,000 माणसं उपलब्ध आहेत, पण त्यांच्याकडं माणसं उपलब्ध नाहीत, तर त्यांच्याकडं 1000 माणसं काम करण्या एवढा एक रोबो उपलब्ध आहे. त्यांनी रोबो निर्माण केलं. आणि आमच्याकडे इथं माणसं असून सुद्धा त्यांना काम देण्यासाठी आमच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा आमच्याकडे उपलब्ध नाहीत. आता शाश्वतता अंतर, शाश्वत म्हणजे सस्टेनेबल, गॅरंटी ज्याला तुम्ही म्हणता, खात्री. एखादी गोष्ट निर्माण केल्यानंतर ती किती टिकावी. आता मी एखादी गोष्ट घ्यायला गेलो आणि ती 100 वर्ष टिकायला पाहिजे, माझं आयुष्य किती, मग काय मी 100 वर्षाची वस्तू टिकणार घ्यायची गरज आहे. तर आम्ही हिंदू धर्मातील लोक, भारतामध्ये राहणारे भारतीय, आम्ही जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये राहतो, आढळतो. हिंदू ब्रह्मांडशास्त्र जे यांनी विजय गोविंदराजन यांनी ही संकल्पना मांडत असताना, 3 बॉक्सची संकल्पना मांडत असताना ते जे आपल्यासमोर मांडलं, शाश्वत. मग काय झालं की काय खात्री, काय गॅरंटी हे आहे का, हे आम्ही जास्त विचार करतो. आणि विकसित राष्ट्रामध्ये हा विचार वेगळा असतो. म्हणजे गॅरंटीमधला, खात्रीमधला, श्युअरिटीमधला किंवा सस्टेनेबलमधला अंतर, त्याच्यामधलं जे गॅप आहे तो सुद्धा खूप मोठा आहे. विकसित राष्ट्र आणि विकसनशील किंवा गरीब राष्ट्र याच्यामधलं ते सुद्धा अंतर खूप मोठं आहे विद्यार्थी मित्रांनो. हे जे 5 मुद्दे आहेत ना, इनोव्हेशन, रिव्हर्स इनोव्हेशन निर्माण करण्याची, ते आपल्याला या ठिकाणी लक्षात गेले पाहिजेत. आणि आपल्याकडे जो कौशल्याचा अभाव आहे तोही लक्षात घ्यायला पाहिजे. आमच्याकडं केवळ माणसं असून चालणार नाहीत, ती माणसं कौशल्यपूर्ण असायला पाहिजेत, स्किल्ड असायला पाहिजेत, स्किलफुल असायला पाहिजेत. स्किल्ड किंवा स्किलफुल मॅनपॉवर असेल तर आमच्याकडं मास प्रोडक्शन होऊ शकतं. आणि मास प्रोडक्शन झालं तर त्याचा कम्पॅरेटिव्हली रेट, त्याची प्राईस ही कमी राहते, उत्पादन खर्च, प्रोडक्शन कॉस्ट कमी येते. पण आमच्याकडे स्किल आहे का, नाही. आता तुम्ही ॲडमिशनसाठी आला, ऑनलाईन ॲडमिशन भरायचं होतं, आपल्या किती लोक, आता TYला आम्ही पोचलो आहे तरी आम्हाला ऑनलाईन ॲडमिशन भरता येत नाही. तर ठीक आहे, मी माहिती घेतो त्यातली, त्याचं प्रशिक्षण घेतो, ट्रेनिंग घेतो, काही माझं लॉजिक वापरतो आणि मी ते भरतो. अशी फक्त हातावर बोटावर मोजण्या इतपत विद्यार्थी आमच्याकडे आले. म्हणजे आम्हाला सगळ्यांना घास भरवावा लागतो, त्याच्या तोंडापर्यंत नेऊन पोचवावं लागतं. मग त्यानं आ करेल त्यावेळेला, त्याच्या मनाला येईल त्यावेळेला तो आ करणार, आणि आ केला की मग आम्ही तोंडात घास घालायचा. हा ब्लेम समाज आमच्या शिक्षकावरती ठेवतोय की तुम्ही कसली पिढी किंवा कसले पदवीधर तयार करून बाजारपेठेत पाठवताय, या समाजात पाठवताय. त्यांना बँकेत जाऊन स्लीप भरता येत नाही. हां, मोबाईलवर गेम खेळायला सांगा, मोबाईलवर बाकीच्या सगळ्या फेसबुक बघायला सांगा, व्हॉट्सअप बघायला सांगा. मोबाईलवरती एखादा ऑनलाईन फॉर्म भरा म्हटल्यावर नाही, त्यात जमत नाही, तिथं रेंज नसते. आणि व्हॉट्सअप किंवा बाकीचं काय असं बघायचं असेल तर गच्चीवर जाऊन तिथं रेंज आणून बघतो. एका मोबाईलमध्ये 4 मुंडकी घालून बघतात, आणि एका मोबाईलमध्ये 4 मुंडकी घालून लेक्चर साळुंखे सरांचं बघा म्हटलं तर नाही. मी पाहतोय विद्यार्थी लेक्चर पूर्ण पाहत नाहीत, काही लोक बघतच नाहीत, नुसतं चालू करायचं आणि
बंद करून मोकळं व्हायचं. मग हे कधी बघणार तुम्ही, कधी ऐकणार, तुम्हाला हे रिव्हर्स इन्व्हेशन कधी होणार, आणि मग आमचा भारत सुधारणार कधी? मला माहीत नाही, मी आमचा भारत म्हणतोय. तुम्ही काय करणार असेल भारतासाठी तर तुमचा भारत राहू दे, भारतासाठी तुमच्या स्वतःसाठी काहीतरी करा. हे माझं कामच आहे तुम्हाला मोटिवेट करणं. कारण आमच्यामध्ये अभाव कशाचा आहे? कौशल्याचा आहे, प्रेरणेचा अभाव आहे. आम्हाला त्या नको त्या गोष्टी, एखाद्याचा वाढदिवस साजरा करायचा, बघा किती उत्साह, 4-5 गाड्या, 5-5 जण भरून, बेकरी पुढे 25 जणाचा गळला, काय अरे एक केक घ्यायचा, कोणाला तर एकाला पाठवून सुद्धा आणता येतो. 25 जण जातात, 100 जण वाढदिवसाला. माझं म्हणणं नाही वाढदिवस करू नका, पण जेवढं इंटेन्शन, जेवढा उत्साह तुम्ही वाढदिवस करण्यासाठी दाखवताय, तेवढं आपलं कौशल्य वाढवण्यासाठी किंवा मला जीवन चांगल्या पद्धतीने जगण्यासाठी, सुख समाधान मला आयुष्यामध्ये मिळण्यासाठी, मला काहीतरी या ठिकाणी करण्याची जी काही प्रेरणा आहे, उत्साह आहे, तो मला कधी मिळणार? 15 वर्ष आम्ही आता शैक्षणिक प्रक्रियेमध्ये आहोत. 15 वर्षाच्या या शैक्षणिक प्रगतीमध्ये तुम्ही काय शिकला? तुमच्यात काय नॉलेज आहे? मी तुम्हाला फर्स्ट इयरला आल्यानंतर माझी शिक्षणाची व्याख्या सांगितली. साधं कसं शिकायचं ते शिकणं म्हणजे शिक्षण. मग कसं काय शिकायचं? उद्या या बिनबंदीच्या शाळेत तुम्ही गेल्यानंतर एक स्वतंत्र नागरिक म्हणून ज्यावेळेला जगणार आहे, 21 वर्ष पूर्ण झाले की विद्यार्थ्यांचं लग्न होणार आहे. आता मुलींच्या पण लग्नाचं वय वाढवायचं चाललंय. बरं होईल 20 वर्ष झाले तर आमच्या डोक्यामागचा ताप जाईल. मग विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या, जर आम्ही काही प्रेरणा घेणार नसेल, काही कौशल्य विकसित करणार नसेल, तर आम्ही या समाजामध्ये कसं जगणार? आणि माझ्याकडे काही कौशल्य नसेल, प्रेरणा उत्साह नसेल, तर मला नोकरीसुद्धा कुणी का द्यावी? एखादा व्यवसाय करण्याचा, बिझनेस करण्याचा जर माझ्या डोक्यात काही संकल्पना नसेल किंवा मी त्या संदर्भात काही विचार करत नसेल, तर आम्ही कसं सुख मिळवणार आहे, समाधानी राहणार आहे किंवा आनंदी राहणार आहे, आणि कसे मला 4 पैसे मिळणार आहेत? जसं एखाद्याचं लग्न समारंभ अटेंड कसा करायचा ह्याचा जसा विचार करतो आपण, एखाद्याचा वाढदिवस कसा साजरा करायचा ह्याची जशी योजना करतो, तसं माझं संपूर्ण आयुष्य मी कसं जगणार आहे याचा विद्यार्थी मित्रांनो किती वेळ बसून आपण विचार करतो? दिवसातला किती वेळ त्यासाठी देतो? आता ह्या रिव्हर्स इनोव्हेशन, 3 बॉक्स सारख्या कन्सेप्ट आहेत, आपण अभ्यासाला घातलेले आहेत. ह्या अभ्यासातून आम्ही आमच्या आयुष्यासाठी काय मिळवणार आहे का? आणि अशा पद्धतीचा जर आम्ही विचार करणार नसेल, तर मग 15 वर्ष जे तुम्हाला शिक्षण दिलं गेलं, त्यासाठी जे काही शैक्षणिक व्यवस्था निर्माण केली, त्यासाठी जो शैक्षणिक खर्च निर्माण केला गेला, तो वाया गेला का? असा प्रश्न पडू शकतो समाजाला, शासनाला. कारण 15 वर्षाच्या शिक्षणानंतर सुद्धा आम्ही काही करण्यास जर पात्र नसेल, उत्साहित नसेल, प्रेरित नसेल, आणि आमच्याकडे काही कौशल्य नसतील, एखादी गोष्ट माहीत नसेल, आम्ही माहीत करून घेऊ, एखादी गोष्ट आम्हाला येत नसेल त्याचं ट्रेनिंग घेऊ, पण ते केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा आम्ही काही त्याच्यामध्ये विचार करतोय का? असा विचार करत असेल तर निश्चितपणे तुम्ही योग्य मार्गावरती आहात. मी तुम्हाला नाव उमेद करत नाही, उलट तुमच्यामध्ये उमेद निर्माण करतोय, तुमच्यामध्ये उत्साह निर्माण करतोय. आणि आमच्यासारख्या प्राध्यापकांचं हे कर्तव्यच आहे, तुम्हाला उद्याचा या देशाचा भावी आदर्श नागरिक बनवणं, तुम्हाला सुखी, समाधानी, आनंदी राहण्यासाठी प्रेरित करणं, तुमच्यामध्ये उत्साह निर्माण करणं, हे आमचं काम आहे. आणि त्यासाठीच मी तुम्हाला हे थोडंसं वेगळं सांगतोय. वेगळे की
विषयाला थोडंसं आणून धरून. विजय गोविंदराजन अमेरिकेला गेले. तिथं जाऊन त्यांनी भारतातलं जे काही नेतृत्व आहे हे रिव्हर्स इनोव्हेशनच्या माध्यमातूनच केलं. 3 बॉक्स सारखी संकल्पना एका पाकिटावरती 3 बॉक्स काढून लॉजिकली मांडली, ती विकसित केली. ठीक आहे, यातले काही सगळेचे सगळे एवढे मोठे होऊ शकणार नाहीत, पण काही जरी होतीलच, पण बाकीच्यांनी सुद्धा थोडाफार काहीतरी विचार करणं अपेक्षित आहे. ठीक आहे, आजच्या तासाला आपण या ठिकाणी थांबूया. आपण अजून याच्यामध्ये रिव्हर्स इनोव्हेशनची कारणं आपण लक्षात घेतली, पण रिव्हर्स इनोव्हेशनची आवश्यकता काय आहे, त्यानंतर CK प्रल्हाद यांनी जे काही 5 मार्ग या रिव्हर्स इनोव्हेशनसाठी सांगितले ते आपण लक्षात घेणार आहोत. त्यानंतर रिव्हर्स इनोव्हेशनचे फायदे हेही आपण लक्षात घेणार होतो. हे आता जो पुढचा तास आहे त्या तासाला आपण हे लक्षात घेऊया. आजच्या तासाला मात्र आपण रिव्हर्स इनोव्हेशनची व्याख्या लक्षात घेतली. त्यानंतर रिव्हर्स इनोव्हेशनची काही उदाहरणं मी तुमच्यापुढं मांडली. एक त्या काय इसेन्शियल आहे रिव्हर्स इनोव्हेशन या संदर्भातला छोटासा व्हिडिओ तुमच्यासमोर मांडला. त्यानंतर रिव्हर्स इनोव्हेशनची कारणं जी अजूनही तुमच्यासमोर आहेत, उत्पन्नातील मोठा अंतर, पायाभूत सुविधा, शाश्वतता अंतर, कौशल्याचा अभाव आणि प्रेरणेचा अभाव, हे 5 घटक आहेत किंवा 5 पॉईंट आहेत की या कारणासाठी आपल्याला रिव्हर्स इनोव्हेशनची गरज आहे. हे उत्पन्नातील मोठा अंतर आहे हे कमी करायचं आहे, पायाभूत सुविधांचा विकास करायचा आहे, शाश्वतता अंतर जे आहे ते सुद्धा रिड्यूस करायचं आहे, कौशल्य विकसित करायचे आहेत आणि आपल्यामध्ये प्रेरणा निर्माण करायची आहेत. म्हणूनच मी तुम्हाला शेवटी 5 मिनटं याच्यावरती सांगितलं की विद्यार्थी मित्रांनो, आपण सकारात्मक असायला पाहिजे, एक दूरदृष्टी आपल्यामध्ये असायला पाहिजे, तरच आपलं उज्ज्वल भविष्य आहे, उज्ज्वल करिअर आपल्याला आहे. आपण काहीतरी नोकरी, उद्योग, व्यवसाय, धंदा अर्थार्जनासाठी, उदरनिर्वाहासाठी निश्चितपणे कराल. ते करण्यासाठी आपण स्वाभिमानानं, आपल्या तर्कसंगत बुद्धीनं, आपण आपल्या सदविवेक बुद्धीनं आपण या ठिकाणी जायला पाहिजे. आपण कोणापुढे हात पसराय नोकरीसाठी काय गरज आहे? जर माझ्याकडे क्षमता असेल, माझ्याकडे कौशल्य असेल, माझ्याकडे शिकण्याची उमेद असेल, माझ्याकडे तेवढं पॉवरफुल जर नॉलेज असेल, तर मला कोणाच्या पुढे हात पसरायची गरज नाही. मला त्या ठिकाणी कामाला या किंवा ह्या कामासाठी तुमची नेमणूक करतोय असं या ठिकाणी व्हायला पण पाहिजे. आम्ही सत्कार कुणाचा करतो? जे वर्गात पहिले येतात, ज्यांना युनिव्हर्सिटी मेरिट स्कॉलरशिप देतं, ज्यांचा विद्यापीठामध्ये नंबर येतो, त्यांचा आम्ही सत्कार करतो. नापास झालेल्या व्यक्तीचा आम्ही सत्कार करत नाही, अपयशी झालेल्या व्यक्तीचा सत्कार करत नाही. तर या जगामध्ये जे यशस्वी होतात त्यालाच समाज सन्मान देतो. हे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, याच्यातून काहीतरी प्रेरणा घ्या. कारण आपण TY ला आहात, TY मधून बाहेर पडत असताना निश्चितपणे या महाविद्यालयातून आपण काहीतरी घेऊन बाहेर पडतोय आणि ते जगण्यासाठी जी शिदोरी आहे ती शिदोरी तुम्हाला या महाविद्यालयातून मिळणार आहे, हे लक्षात घ्यायला पाहिजे. पण तुमची प्रेरणा, तुमचा उत्साह, तुमचा उमेद, तुमची दूरदृष्टी, तुमचा आत्मविश्वास हे याच्यासाठी खूप खूप महत्त्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे माझं म्हणणं तुम्ही शांतपणे, एकाग्रपणे ऐकून घेतलं, याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि आजचं लेक्चर या ठिकाणी थांबवतो.